जर तुम्ही जॉब करत असाल आणि तुमचा जॉब जर परमनंट नसेल, तर मी तुम्हाला काही 7 मुद्दे सांगणार आहेत आणि हे 7 मुद्दे जर तुम्ही नीट ऐकले, तर तुमचं आयुष्यच अगदी एका वेगळ्या लेव्हलवर जाऊ शकेल. तुमची प्रचंड मानसिक आणि शारीरिक ऊर्जासुद्धा वाचवू शकेल. तसंही जेव्हा आपण जॉब करत असतो आणि टेम्पररी असतो, आपण परमनंट नसतो, त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी असते ती आपली मानसिक ऊर्जा वाचवणं असते. तर ह्या व्हिडिओतले हे जे 7 मुद्दे आहेत, ते तुम्हाला मानसिकदृष्ट्या खूप सक्षम बनवतील. लक्षात घ्या, आपण जॉब करत असतो आणि स्पेशली जेव्हा आपण सिंगल असतो, आपल्याला पगार येत असतो. आणि त्यावेळेस आपण सिंगल असल्यामुळे आपल्याला आपण सेव्हिंग केली पाहिजे ही भावना जवळ नसते. जबाबदारीचं एक भान नसते. त्यामुळे हे भान आपण आधीपासून बाळगलं पाहिजे. मी जवळ-जवळ 5 वर्ष टेम्पररी जॉब केला. क्लॉक आवर बेसिसवर एका विद्यापीठामध्ये मी शिकवायचो. 5 वर्ष म्हणजे 60 महिने झाले. दर महिन्याला मी फक्त ₹1000 सेव्ह केले असते, तर माझ्याजवळ ₹60,000 जमा झाले असते. तुम्ही थोडा अधिकचा विचार कदाचित करू शकत असाल, तर तुम्ही केला पाहिजे. आणि किमान 1 वर्षापर्यंत तुम्हाला पैसे पुरतील इथपर्यंत रक्कम पहिले जमा करणं हे तुमचं उद्दिष्ट असलं पाहिजे. किमान रक्कम प्रत्येक महिन्याला किती सेव्ह करायची आणि एका वर्षाला पैसे सेव्ह कसे करत जायचे याचं तुम्ही सुरुवातीला एक नियोजन बनवलं पाहिजे. जेणेकरून तुमच्याजवळ पैसा जमा होत जाईल आणि जॉबवरची तुमची डिपेंडन्सी कमी होत जाईल. जॉब गेला तरी आपल्याजवळ जर पैसे सेव्ह असतील, तर जॉब जाण्याची आपल्याला भीती राहणार नाही. या दृष्टीने तुम्ही पैसा सेव्ह करण्याची तयारी ठेवली पाहिजे. त्या दृष्टीने पावलं उचलली पाहिजे. नव्हे, पैसे सेव्ह करण्याचं तुम्ही हे व्यसन लावलं पाहिजे. आणि मग आपला हा जो जॉब आहे, हा टिकून राहणार असेल किंवा नसेल, तर अशा परिस्थितीत आपण पुढे वाटचाल कशी करू, याचा तुम्ही विचार केलेला असला पाहिजे. त्याच्यानंतर मित्रांनो, जेव्हा आपण परमनंट जॉब करत नसतो, त्यावेळी आपण आपल्या जॉबमध्ये व्हॅलिडेशनची अपेक्षा ठेवता कामा नये. आपल्याला असं वाटतंय, की आपण चांगलं काम करतो, आपल्याला व्हॅलिडेशन भेटलं पाहिजे, आपलं कौतुक झालं पाहिजे, आपल्याला थोडं जर आपलं खरंच काम असेल, तर त्याचं क्रेडिटही भेटलं पाहिजे. पण या सर्व अपेक्षा ज्या आहेत, त्या मिथ्या असतात, त्या चुकीच्या असतात. जॉबमध्ये तुमचं कौतुक होईल का? तुम्हाला कोणी चांगलं म्हणेल का? तुम्हाला कोणी वाईट म्हणेल का? या गोष्टी बहुतांश वेळी तुमच्या बॉसचे जे सेल्फ इंटरेस्ट आहे ना, त्यावर डिपेंड असतात. त्याचा एखादा छोटंसं असं पॉलिटिक्स असू शकते, स्वतःच्या जातीचा असेल, स्वतःच्या जवळचा असेल, जो ज्याच्या सानिध्यात तो वर्षानुवर्ष आहे. अशा कोणत्या व्यक्तीला त्याला प्रमोट करायचं असेल, महत्त्व द्यायचं असेल, अशी परिस्थिती असू शकते. आणि त्यासाठी तो तुम्हाला वाईट बोलत असू शकतो. आता अशा बॉसेसकडनं तुम्ही व्हॅलिडेशनची अपेक्षा ठेवाल, तर त्यातून तुमचं मानसिक खच्चीकरण होईल. पण तुम्ही हे जर स्वीकारलं, की हा बॉस तर असाच आहे आणि हा असा वागणार आहे, तर त्याच्या व्हॅलिडेशनची तुम्हाला गरजच उरणार नाही आणि त्यामुळे त्याच्या बोलण्यानेही तुमचा कॉन्फिडन्स कमी होणार नाही. ही बाब तुम्ही लक्षात घ्या. आणि समजा तुम्हाला व्हॅलिडेशन भेटत असेल, तुमचं कौतुक होत असेल, तर त्याच्यामुळे खूप खुशही होऊन जाऊ नका. कारण सुरुवातीला कोणी खूप कौतुक जर केलं असेल ना, तर नंतर कदाचित तुम्हाला हे शेवटी माहीत पडेल, की या कौतुकाच्या मागे तर काहीतरी वेगळाच स्वार्थ होता. पुष्कळ तुम्हाला या कौतुकाच्या आड अंधारात ठेवलं गेलं असेल आणि कौतुकाच्या आड तुमच्या हातून खरी संधीसुद्धा हिसकावून गेलेली असेल किंवा इतरांच्या तुलनेमध्ये तुमच्याकडून अधिकचं काम करून घेतलेलं असेल. त्यामुळे तुम्ही व्हॅलिडेशनच्या बाबतीत सजग राहा. जॉबवरच्या व्हॅलिडेशनला फार महत्त्व देऊ नका. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, स्पेशली जेव्हा तुमचा जॉब परमनंट नाही आहे, तेव्हा आपल्या जॉबला आपलं कर्तृत्व क्षेत्र बनवू नका. इथे आपण काहीतरी शिकवतो आहे, म्हणजे हे आपलं कर्तृत्व आहे असं समजू नका. म्हणजे तुम्ही वाईट शिकवा असं मी म्हणणार नाही. तर लक्षात घ्या, की जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल, तुमचा जॉब परमनंट नाही आहे, तर तुमचं कर्तृत्वाचं क्षेत्र जे आहे, ते तुम्हाला विस्तारावं लागेल, तेव्हाच तुम्ही मोठे होऊ शकाल. आणि हे भान बाळगा. छोट्या जॉबमध्ये फार अडकूनही पडू नका. कारण काय होते तुम्हाला सांगतो, जॉबमध्ये आपल्याला थोडं-थोडं का पेमेंट मिळते, आपण त्याच्यावर खुश होतो. आणि मग पुष्कळदा त्या छोट्या मिळणाऱ्या पेमेंटमुळे आपली लाँग टर्मची जी ग्रोथ आहे,
ती लाँग टर्मची ग्रोथच आपण खुडून टाकतो किंवा त्याच्याकडे आपण लक्षच देत नाही. त्यामुळे पर्मनंट जॉब नसताना आपण या गोष्टींमध्ये अडकू शकतो, याचं एक भान तुम्हाला बाळगावं लागेल. जेव्हा आपला जॉब पर्मनंट नसतो ना, तेव्हा आपल्याला गुप्तपणे किंवा सुप्तपणे बाउंडरीज आखाव्या लागतात. पण जर आपण आपले पर्सनल मॅटर्स म्हणजे आपल्या लग्नाच्या काय अडचणी आहेत, आपल्या घरात कोणाची काय आर्थिक तंगी आहे, आपण कोणतं कर्ज घेतलं आहे, अशा ज्या वैयक्तिक गोष्टी आहेत, त्या जर आपण जॉबमध्ये उघड करत गेलो, तर आपला गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता अधिक असते. जेव्हा तुमच्या बॉसला हे माहीत आहे, की तुम्ही गरजू आहात, तुम्हाला जॉबची खूप गरज आहे, तुम्ही नीडी आहात, त्यावेळी तुमचं शोषण मोठ्या प्रमाणात होत असण्याची शक्यता आहे. आणि म्हणून तुम्ही तुमचे पर्सनल मॅटर्स जितके कमी जॉबच्या ठिकाणी डिस्क्लोज कराल, जितके कमी तुम्ही डिस्कस कराल, तितके तुम्ही जास्त सेफ असाल. तुमच्या बॉडी लँग्वेजकडे पाहून, तुमच्या बोलण्याकडे पाहून, तुमच्या आयुष्यात काय सुरू आहे याचा विशेष अंदाज तुमच्या जॉबमध्ये कोणालाही येऊ नये याची तुम्ही काळजी घ्या. पण जिथे आपण वर्षानुवर्ष जॉब करतो, 2 वर्ष, 3 वर्ष, तिथे या गोष्टी लपूनही राहत नाही. आणि अशा वेळी आपल्या बाउंडरीज क्लिअर असणं खूप महत्त्वाचं असते. आणि या बाउंडरीज अगदी सुप्तपणे, गुप्तपणे म्हणजे बाउंडरीज तर सेट करायची, परंतु समोरच्या व्यक्तीच्या हे लक्षातच येऊ द्यायचं नाही, की तुम्ही बाउंडरी सेट करत आहे. म्हणजे बॉस म्हणत असेल, की "तू आता लग्न केलं पाहिजे." तर तुम्ही म्हणाल, "हो सर, केलं पाहिजे." पण माझा निर्णय माझ्या घरचे लोकं वगैरे घेतील. तुम्ही बाउंडरी सेट केली, पण बॉसला असं सांगितलं नाही, की मी बाउंडरी सेट केली आहे. स्वतःच्या पर्सनल मॅटरमध्ये बॉस असेल किंवा कलीग असेल यांना फार महत्त्व देऊ नका. त्यांचे सल्लेसुद्धा घेऊ नका. कारण त्यामुळे तुमच्या माइंडसेटचा त्यांना अंदाज येईल आणि त्याचा ते गैरफायदा घेतील. जिथे आपण काम करतो, जे आपलं कामाचं ठिकाण आहे, तिथल्या मित्रांसोबतचे संबंध जे असतात ते शेवटी औपचारिक स्वरूपाचे असतात. त्यांना फार अनौपचारिक बनवू नका. तुम्हाला जर सपोर्ट सिस्टम हवी असेल, तर ते जॉबच्या बाहेर तयार करा. चांगले मित्र तुम्हाला हवे असतील, सपोर्ट तुम्हाला सायकॉलॉजिकली हवा असेल, तर तो जॉबच्या बाहेर शोधा. गरज पडली तर पैसे खर्च करा, एखाद्या चांगल्या काउन्सिलरकडे जा. पण जिथे तुम्ही जॉब करत आहात, तिथल्या लोकांचे सल्ले घेणं प्रकर्षाने टाळा. जेणेकरून तुमच्या पर्सनल लाईफमध्ये त्यांचा इंटरफिअर येणार नाही आणि त्यामुळे तुमच्यावर त्या जॉबमध्ये प्रेशरसुद्धा येणार नाही. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, की जॉब करत असताना पुष्कळ वेळ तुम्हाला उपलब्ध असू शकतो. तो फार काटेकोरपणे वापरा आणि एखादं चांगलं स्किल डेव्हलप करा. म्हणजे समजा मला 5 वर्ष जेव्हा मी जॉब केला, मला जेव्हा सुट्ट्या भेटायच्या, मी त्यांचा नीट वापर केला असता आणि इंग्रजी चांगल्यापैकी आणखीन पक्का केलं असतं, तर त्याचा कदाचित मला अधिक लाभ झाला असता. अर्थात मी त्या 5 वर्षात ट्रेडिंगचं कौशल्य आत्मसात केलंच नाही असं नाही. अँड आय एम ऑन द वे टू बिकम अ प्रोफेशनल ट्रेडर. आय डोंट हॅव एनी डाउट अबाउट इट नाऊ. पण मुद्दा तोच आहे, की जॉब सोडूनही तुम्हाला इन्कम देऊ शकेल असं एखादं स्किल डेव्हलप करा आणि मोठ्या अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत, तुम्ही जो जॉब करताय त्याच्यापेक्षा त्या अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या तुम्हाला शोधत राहावं लागणारच आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की स्वतःच्या भावनांना नियंत्रित करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, असं घडू शकते की तुम्ही जिथे शिकले आहात तिथेच तुम्हाला जॉब करावा लागत आहे. आता काय होते, की जर तुम्ही त्याच ठिकाणी शिकले असाल किंवा त्या ठिकाणाच्या कुठल्याही कारणाने इंटर्नशिप असेल किंवा अन्य कोणत्याही कारणाने आधी संपर्कात आले असाल, तर तिथे काम करणाऱ्या लोकांसोबत तुमचं आधीच एक भावनिक नातं तयार झालं असण्याची शक्यता आहे. आणि जेव्हा अशा प्रकारचं कोणतंही भावनिक नातं तयार झालेलं असते आणि आपण तिथे जॉब करायला जातो, तेव्हा पुष्कळदा त्या लोकांसाठी आणि आपल्यासाठी ते कठीण होऊन जात असते. त्यांना आपल्याला काम सांगणं कठीण जात असेल, आपल्याला नको तितकं बर्डन येते असं वाटत असेल, पण बोलता येत नसेल. लक्षात घ्या, नात्यांमध्ये परिवर्तन हे होत असते. जे नातं आधी विद्यार्थी शिक्षक असं होतं, ते नातं आता कलीग म्हणून तयार होईल. एच-ओ-डी आणि त्याच्या हाताखाली काम करणारा शिक्षक म्हणून तयार होईल. आणि त्यावेळी सगळे संदर्भ जे आहेत, ते संदर्भच बदलून गेलेले असतील. नात्यांचं स्वरूप बदलून गेलेलं असेल.
ज्या व्यक्तीने तुमच्याबद्दल त्या जॉबमध्ये नसताना खूप निकोप विचार केला होता, खूप प्रामाणिक विचार केला होता, ती व्यक्ती मात्र आता स्वार्थी पद्धतीने विचार करायला लागली असेल. आणि नकळतपणे हे तुमच्या हातून सुद्धा घडू शकते. आणि अशा वेळी आपल्या भावना नियंत्रित ठेवणं, नात्यांचं बदललेलं स्वरूप लक्षात घेणं हे खूप महत्त्वाचं असते. आणि त्याच्यानुसारच आपल्या काय बाउंडरीज असणार आहेत आणि आपण त्या कशा आखणार आहोत हे पण आपल्याला ठरवावं लागत असते. ही गोष्ट महत्त्वाची असते, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि त्यामुळे आपल्या वरिष्ठांचा आदर करत असताना आपल्याला कोणत्या गोष्टी नको आहेत याच्याबद्दल पहिल्यांदा तर स्वतःसोबत क्लिअर राहा आणि धाडसाने ती क्लॅरिटी अंमलात आणा. आपला जॉब राहील का, टिकेल का, याची चिंता करत बसण्यात खरं तर काही अर्थ नसतो. कारण तो जेव्हा जायचा तेव्हा जाणार असतो, आपण तो रोखू शकत नसतो. मग जॉब असेपर्यंतच आपण किती दमून राहणार आहोत, हे जर आपण आधीच ठरवलेलं असेल, तर त्याचा आपल्यावर मानसिक ताण तयार होत नाही. अशा वेळेस सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम हा होऊ शकतो, की तुमचं जे व्यक्तिमत्व आहे, त्याचं खच्चीकरण होऊ शकते. तुम्ही दबायला लागू शकतात, भ्यायला लागू शकतात. शत्रूसोबत लढणं कठीण असते, सोपं असते. पण आपल्या माणसांसोबत लढायची वेळ आली असेल तर ते अधिक कठीण होऊन जाते. कारण आपण कन्फ्यूज होत असतो. आपल्याला हे कळत नसतं की हा माणूस खरंच आपला आहे की परका आहे. आणि म्हणूनच तो या सगळ्या गोष्टींचा गैरफायदा घेऊन तुम्हाला मॅनिप्युलेट सुद्धा करत असतो. फसवत असतो, तुमचा वापरही करत असतो. आणि भावनांच्या आहारी गेल्यामुळे असं होत असतानाही केवळ प्रेमापोटी पण तुम्ही अनेक गोष्टी झेलून घेत असता. लक्षात ठेवा, प्रेमापोटी इतरांचा आदर करणं आणि तुम्हाला नको असलेल्या गोष्टी सुद्धा स्वीकारत जाणं, ही बाब जी आहे ना, या दोन्ही बाबींमध्ये फरक आहे, हे समजून घ्या. आणि म्हणून प्रेम करा, प्रेम स्वीकारा तुमच्या बॉसवर, कलिगवर, मित्रांवर, जॉबवरच्या. पण त्याच्या आड तुमचा कोणताही गैरफायदा घेतला जात असेल, तर तो स्वीकारू नका. आता जॉब ही तुमची खरोखरच मजबुरी आहे आणि असा गैरफायदा घेतला जात आहे, तर त्याच्याविषयी मग नाराज राहू नका. पण त्याही परिस्थितीत किती घेऊ द्यायचा हे तुमचं तुम्हाला ठरवता येते. जर हिंमत केली आणि जर आपण वेळेत बोललो, तर उलट आपला फायदा होतो. समोरच्याला सुद्धा आपल्याला काय पटतं, काय चालतं आणि काय नाही चालत हे समजते आणि तोही मग त्या पद्धतीने जर चांगला माणूस असेल, तर वागायला लागतो. आणि आपण कधी बोललोच नाही, तर कायमस्वरूपी फक्त आपण झेलत राहतो. यातून आपलं व्यक्तिमत्व खुडते, आपल्या मनातही राग साचत जातो आणि मग त्याचा परिणाम त्याच्या स्फोटामध्ये होत असतो. आणि म्हणून ही काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं, की जिथे आपण काम करतो तिथे आपल्या प्रेमाच्या नावाखाली शोषण होणार नाही, याचं भान बाळगणं आणि तिथे हुशारीने पण ठामपणे बाउंडरी सेट करणं खूप महत्त्वाचं असते. आणि सगळ्यात शेवटी जेव्हा तुम्ही परमनंट नसता, तेव्हा जॉबच्या बाबतीत तुमचं इन्सिक्युअर होणं स्वाभाविक आहे. आता तुमचा जॉब परमनंट नाही, म्हणजे त्या जॉबमध्ये तुम्ही परमनंट असालच असं नाही. कधीतरी रिप्लेसमेंट होऊ शकते. मग या इन्सिक्युरिटीला पुढच्या वर्षी आपलं सिलेक्शन होईल का? स्वतःवर किती हवी होऊ द्यायचं हेही तुम्हाला ठरवावं लागेल. आणि या इन्सिक्युरिटीला कसं हाताळायचं हे पण तुम्हाला ठरवावं लागेल. एकदा जॉब केल्यानंतर जॉबवरचे इश्यूज घरी किती आणायचे आणि स्वतःला फ्रेश कसं करायचं हेही तुम्हाला ठरवावं लागेल. आणि म्हणून तुमची झोप आणि तुमच्या आयुष्यात रिफ्रेशिंग ॲक्टिव्हिटी असणं, तुम्ही स्वतःसाठी वेळ काढणं खूप आवश्यक आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे, की पुष्कळदा जशी आपल्याला जॉबची गरज असते, तशी आपल्या बॉसेसला सुद्धा आपली गरज असते. ते तसं दाखवत नसतात. आपल्या मजबुरीमुळे पुष्कळदा आपल्याला आपलीच गरज मोठी पण वाटत असते. आणि त्यातून आपण अधिक इन्सिक्युअर होत असतो किंवा आपल्याला अधिक इन्सिक्युअर केल्या जात असते. आणि हे सगळं भान बाळगून आपण आपली योजना जी आहे ती बनवत गेलो पाहिजे. लक्षात घ्या, की जॉबवरचे छोटे-छोटे बॅटल जिंकत बसण्यात काही अर्थ नसतो. छोटे-छोटे इगोज कुरवाळत बसण्यात स्वतःचे आणि दुसऱ्यांचे काही अर्थ नसतो. महत्त्वाची असते आपली परमनंट प्रगती. ती अनेक माध्यमातून साध्य होऊ शकते. येणारा काळ जो आहे तो परमनंट जॉबचा मुळात असणारच नाही आहे. प्रत्येकाचा जॉब जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये हा नॉन परमनंट अशा टेम्पररी स्वरूपाचाच असणार आहे. आणि म्हणून त्याच्यासोबत डील करणं खूप महत्त्वाचं आहे.
आणि म्हणूनच जॉब व्यतिरिक्त एखादा आर्थिक सोर्स जर डेव्हलप करता येत असेल, तर तुम्ही अधिक सिक्युअर होत जाल. असं म्हणतात, की जो दुबळा असतो त्याला अधिक दुबळं बनवलं जाते. जो दुबळा असतो त्याला अधिक डॉमिनेट केला जाते आणि जो सक्षम असतो त्याला डॉमिनेट करण्याची कोणाची इच्छा होत नाही. म्हणून बॉसेस सोबत, कलीग सोबत लढण्यापेक्षा स्वतःला कसं स्ट्राँग बनवता येईल आणि अ, सगळ्यात मोठी स्ट्रेंथ काय आहे? तर ती आहे इकॉनॉमिकल सिक्युरिटी. ती कशी वाढवत नेता येईल? आज इन्व्हेस्टमेंटचे, वेगवेगळे व्यवसाय करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. साइड बिझनेस ज्याला म्हणू शकू. आपण तसं काही करू शकतो का? याचा प्रयत्न जर आपण करू शकलो तर उत्तमच होईल. जेव्हा तुमचा जॉब पर्मनंट नसतो, तेव्हा या बाबींचा तुम्ही नक्की विचार केला पाहिजे. सध्या मी इथेच थांबतो. धन्यवाद.